नमो नमः. संस्कृत वर्ल्डमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. सर्वप्रथम सगळ्यांना गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा. गणपती असं आपण म्हणत असताना गण या शब्दाचा महर्षी पाणिनींनी अर्थ सांगितला आहे की गण म्हणजे दिशा. दिशा, दिक्पाल, ज्या 8 दिशा आहेत त्या दिशांचा पती म्हणजेच त्या दिशांचा मुख्य म्हणजे गणपती. या गणपतीची पूजा आपण सुरुवातीला करत असतो. त्यामुळे त्याच्या अनुमतीशिवाय इतर कोणत्याही देवतेची पूजा केली जात नाही. म्हणूनच सुरुवातीला गणेशाची पूजा करून त्यानंतर विधिवत इतर देवतांना स्थापन केलं जातं. मनुष्याच्या शरीरामध्ये निरनिराळ्या प्रकारची कार्य निरनिराळ्या प्रकारच्या शक्ती करत असतात. ती म्हणजेच प्राणशक्ती असं आपण म्हणतो. जेव्हा आपण ध्यानधारणा करतो, एकाग्रतेने मनन चिंतन करत असतो, तेव्हा या शक्ती वेगळ्या प्रकारे कार्य करत असतात किंवा उत्पन्न होतात. शरीरातीचा नामजप हा प्राणशक्ती वाढवणारा आहे, ज्यामुळे आपण गणपती स्तोत्राचा जप करत असतो. त्यापैकीच एक म्हणजे अथर्वशीर्ष. हा उपनिषदातील स्तोत्र असल्यामुळे त्याचं नामस्मरण उच्चारण योग्य पद्धतीने होणं गरजेचं आहे. तर ते योग्य पद्धतीने कसं करायचं, तर वाचत असताना अ आ इ ई हे जे काही स्वर आहेत ते स्पष्टपणे उच्चारले गेले पाहिजे आणि एकाग्रतेने त्याचं वाचन व्हायला पाहिजे. किंवा अथर्वशीर्ष शरीरामध्ये सूक्ष्म आध्यात्मिक शक्ती निर्माण करतं. अथर्व म्हणजे शांत आणि शीर्ष म्हणजे मस्तक. मस्तक शांत करणारं असं हे अथर्वशीर्ष स्तोत्र आहे, जे आपण सगळेजण या काळात तर सर्वत्र म्हटल्या जातं. याच गणेशाला वंदन करून अथर्वशीर्षाला प्रारंभ करूया. ओम नमस्ते गणपतये. ओंकार स्वरूप गणपतीला नमस्कार. त्वमेव प्रत्यक्षम तत्वमसी. तूच प्रत्यक्ष तत्व आहेस. जे ब्रह्मतत्व आहे ते तूच आहेस. त्वमेव केवलम कर्तासी. त्वमेव केवलम. केवलमच्या लच्या नंतर जो अनुनासिक वर्ण आपल्याला दिसतो आहे त्या ठिकाणी अनुस्वार आलेला आहे. केवलम असा त्याचा आपल्याला उच्चार करायचा आहे. त्वमेव केवलम कर्तासी. तू कर्ता आहेस. त्वमेव केवलं धर्तासी. तूच धर्ता आहेस, तू धारण करता आहेस, पोषण करणारा आहेस. त्वमेव केवलम हर्तासी. सर्वांचं दुःख दूर करणारा आहेस, सर्वांचे संकट दूर करणारा आहेस, असा तू हर्ता आहेस. त्वमेव सर्वं खल्विदं ब्रह्मासी. त्वमेव सर्वं इथे सुद्धा अनुस्वार आलेला आहे सर्वच्या नंतर. त्वमेव सर्वं खल्विदं ब्रह्मासी. खल्विदम म्हणजे खलू इदम, खरोखरच हा ब्रह्मा आहेस, तूच ब्रह्मा आहेस. त्वम साक्षात आत्मासी नित्यम. तू साक्षात आत्मास्वरूप आहेस. ऋतम वच्मी. ऋतम म्हणजे योग्य बोलणारा. सत्यम वच्मी. सत्यम म्हणजे खरे तेच बोलणारा. अवत्वम माम म्हणजे माम म्हणजे माझे, त्वम म्हणजे तू, अवत्वम माम म्हणजे तुझ्याबद्दल जे काही मी बोलत आहे अशा माझे तू रक्षण कर. अववक्तारम, अवश्रोतारम, अवदातारम म्हणजेच वक्ता जो बोलणारा, श्रोत्याचेही, श्रोतारम म्हणजे श्रोता, दातारम म्हणजे दान करणारा आणि धातारम म्हणजे उत्पादक करता, अशा सर्वांचे तू रक्षण कर. अवानुचानमव म्हणजेच तुझी उपासना करणाऱ्या शिष्याचे रक्षण कर. पश्चात्तात, पुरस्तात. पश्चात्तात म्हणजेच पश्चिमेकडून, पूर्वेकडून, त्याचबरोबर उत्तरात्तात. उत्तरात्तात म्हणजे उत्तरेकडून, दक्षिणात्तात म्हणजे दक्षिणेकडून, ऊर्ध्वातात आणि ऊर्ध्व म्हणजे वर आणि अधर म्हणजे खाली. ऊर्ध्वातात म्हणजे वरच्या दिशेने आणि अधरातात म्हणजे खालच्या दिशेने, अशा चहूबाजूंनी तू आमच्या सर्वांचे रक्षण कर असे या ठिकाणी म्हटलेलं आहे. सर्वतो माम पाही पाही समंतात. सर्वच प्रकारच्या दिशेने, सर्वच प्रकारच्या बाजूने, सर्व संकटातून तू आमच्या सगळ्यांचं रक्षण कर असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. वाङ्मय. वाङ्मय या ठिकाणी थांबायचं आहे. वाङ्मय म्हणजेच साहित्य. वाङ्मय हा या ठिकाणी एक शब्द आहे. त्यापुढे आलेल्या सचा विसर्ग होतो. त्यानंतर पुन्हा त्वम. त्वम म्हणजे या ठिकाणी तू. चिन्मयः. चिन्मयः हा दुसरा शब्द आहे. त्वम वाङ्मयः, त्वम चिन्मयः म्हणजे वाङ्मय म्हणजे साहित्य कुठलं, तर वेद, वाणी हे सर्व. तूच वेद, वाणी स्वरूप आहेस.
तूच चिन्मय आहेस म्हणजेच चैतन्य स्वरूप आहेत. ज्या आत्मसाक्षात्कार मिळाल्याच्या नंतर ज्या चैतन्य लहरी आपल्या शरीरामध्ये उत्पन्न होतात, त्यातून आपल्याला आनंदाची प्राप्ती होते, त्या चैतन्य लहरी म्हणजेच चिन्मय, तो चैतन्य स्वरूप तूच आहेस असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. त्वम आनंदमय, त्वम ब्रह्ममय. तू अद्वितीय आहेस, आनंदमय आहेस, ब्रह्ममय आहेस. त्वम सच्चिदानंद, तूच आनंदमय आहेस, तूच ब्रह्ममय आहेस. त्वम सच्चिदानंद अद्वितीयो असि, तूच सच्चिदानंद आहे. त्वम प्रत्यक्षम ब्रह्मा अस्मि, तू प्रत्यक्ष ब्रह्म आहेस. त्वम ज्ञानमय विज्ञानमय असि, तू ज्ञानमय स्वरूप आहेस, त्याचबरोबर तू विज्ञानमय स्वरूपसुद्धा आहेस. सर्वं जगदिदं तत्त्वो जायते, सर्वं जगदिदं तत्त्वतिष्ठति. सर्व जग तत्त्व जायते म्हणजे तुझ्यापासूनच उत्पन्न झालेलं आहे. सर्वं जगदिदं तत्त्व तिष्ठती. या ठिकाणी तिष्ठती, इथे आपल्याला तिष्ठती म्हणजे स्थिर राहणं किंवा उभं राहणं असा याचा अर्थ आहे तिष्ठती या शब्दाचा. या ठिकाणी तत्त्व तिष्ठती असं आपल्याला म्हणायचं आहे. सर्वं जगदिदं तत्त्वो जायते, सर्वं जगदिदं तत्त्व तिष्ठती म्हणजेच हे सगळं जग तुझ्यापासूनच उत्पन्न झालेलं आहे आणि हे सगळं जग तुझ्या ठिकाणीच स्थिर राहतं. सर्वं जगदिदं त्वयि लयमेष्यति, हे सगळं जग तुझ्याच पाशी लय पावते आहे. सर्वं जगदिदं त्वयि प्रत्येति, आणि तुझ्याच ठिकाणी ते प्राप्त होतं, तुलाच येऊन ते मिळतं. त्वं भूमिरापो अनलो अनिलो नभः, त्वं भूमिः आप अनल अनिल नभः म्हणजेच या ठिकाणी 5 तत्व आलेले आहेत. पृथ्वी, अग्नी, जल, वायू आणि आकाश. ही जी 5 तत्व आहेत, ही 5ही तत्व तू आहेस. त्वं चत्वारि वाक्पदानि, तू 4ही प्रकारच्या वाणी आहेत. वाणी 4 प्रकारच्या आहेत, परा, पश्यंती, मध्यमा आणि वैखरी. या 4ही प्रकारच्या वाणी तुझ्याच ठिकाणी आहेत. त्वं गुणत्रयातीतः, गुण म्हणजे गुण, त्रयातीतः म्हणजे 3 प्रकारचे आहेत. ते स्थूल, सूक्ष्म आणि कारण या 3ही देहांच्या पलीकडे असलेला असा तू आहेस. त्वं कालत्रयातीतः, 3 प्रकारचे काळ आहेत, भूतकाळ, भविष्यकाळ आणि वर्तमानकाळ. या 3ही काळांच्या पलीकडे असलेला असा तू आहे. त्वं मूलाधारा स्थितो असि, मनोदेहाच्या पलीकडे म्हणजेच मनाला ज्याचं रूप कळत नाही त्याही पलीकडे असा असलेला तू आहेस. आपल्या शरीरामध्ये जी 7 चक्र आहेत त्या ठिकाणी मूलाधार जे चक्र आहे त्या ठिकाणी तू स्थित असतोस असं इथे म्हटलेलं आहे. त्वं शक्तित्रयात्मकः, 3 प्रकारच्या ज्या शक्ती आहेत त्यांच्याही पलीकडे असलेला तू सर्वशक्तिमान असा आहेस. 3 प्रकारच्या शक्ती कोणत्या? तर उत्पत्ती, स्थिती आणि लय. या शक्तींच्याही पलीकडे असलेला तू आहेस. त्वं योगिनो ध्यायन्ति नित्यम, योग्यांच्या द्वारा म्हणजेच साधूं त्वं योगिनो ध्यायन्ति नित्यम म्हणजेच योग्यांच्या द्वारा, ऋषीमुनींच्या द्वारा ज्याचं नित्य ध्यान केलं जातं असा तू आहेस. योगी लोक नित्य तुझं ध्यान करतात. त्वं ब्रह्मा, त्वं विष्णुः, त्वं रुद्रः, इंद्रः, अग्निः, वायुः, सूर्यः, चंद्रमाः, ब्रह्म भूर्भुवः स्वरोम. या ठिकाणी वाचत असताना विष्णू, रुद्र, इंद्र, अग्नी, वायू, सूर्य, चंद्रमा यांच्या पुढे जो स आलेला आहे त्याचा विसर्ग होतो. विसर्ग म्हणजे 2 टिंब, म्हणजेच ते आपण एकवचनामध्ये वाचलेले आहे. विष्णुः त्वं, तो स काढल्याच्या नंतर त्वं राहतो, त्वं हा शब्द राहतो आणि प्रत्येक वेळेला हा त्वं आपल्याला वाचायचा आहे. तुम्ही 2ही प्रकारे वाचू शकता. त्वं विष्णुस्त्वं असंही म्हणू शकता किंवा त्वं विष्णुः, त्वं रुद्रः, त्वं इंद्रः, त्वं अग्निः, त्वं वायुः, त्वं सूर्यः, त्वं चंद्रमाः, त्वं ब्रह्मा भूर्भुवः स्वरोम. म्हणजे तूच ब्रह्मा आहेस, विष्णू आहेस, रुद्र आहेस, इंद्र आहेस, अग्नी आहेस, वायू आहेस, सूर्य आहेस, चंद्रमा आहे, भूलोक, भूर्वलोक, स्वरलोक हेही तूच आहेस. त्याचबरोबर स्वरोम म्हणजे ओंकारसुद्धा तूच आहेस. गणादिं पूर्वम उच्चार्य
गणादिम म्हणजे गण शब्दातील आदी ग. गण शब्दातील ग हा आपण प्रथम उच्चारत असतो. गचा उच्चार सर्वप्रथम होतो. गण या शब्दामध्ये सुरुवातीला आपण गचा उच्चार करतो. वर्णादीन तदनंतरम इतर जे वर्ण आहेत ते आपण त्यानंतर उच्चारण करतो. अण हे जे वर्ण आहे ते आपण त्यानंतर उच्चार करतो. अनुस्वारः परतरः आणि त्यानंतर आपण अनुस्वाराचं उच्चारण करतो. अर्धेंदुलसितम अर्ध इंदुलसितम. अर्ध इंदू म्हणजे अर्धचंद्र आणि अनुस्वार हा त्यानंतर आपण उच्चारण करतो. तारेण रुद्धम म्हणजे तारक मंत्राने युक्त म्हणजेच ओंकाराने युक्त असा. ओंकाराने युक्त असलेला हा जो मंत्र आहे तो एतत्तव मनुस्वरूपम ग पूर्वरूप अ मध्यभाग अनुस्वार हा या मंत्राचा कळस आहे. अर्धचंद्र आणि बिंदू त्यावरचा उत्तर रूप आहे. त्यानंतर नादः संधानम या गकार इत्यादी सर्व वर्णांपासून एक नाद तयार होतो. तो नाद एकरूप होतो. नादः संधानम संहिता संधीही ही ती गणकविद्या आहे. गणक ऋषीही याचे ऋषी जे आहेत ते गणक ऋषी आहेत. विश्रुत या गायत्री छंदामध्येही लिहिलेली आहे. गणपती ही देवता मंत्राची किंवा या मंत्राची देवता कोण असेल तर ती गणपती आहे. ओम गंग गणपतये नमः. एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दंतिः प्रचोदयात. या एकदंत वक्रतुंड म्हणजेच या एकदंत असलेल्या वक्रतुंड असलेल्या या एकदंताला आम्ही जाणतो. वक्रतुंडाय धीमहि. धीमहि म्हणजे ह्या वक्रतुंडाचं आम्ही ध्यान करतो. तन्नो दंतिः प्रचोदयात असा हा गणपती आम्हाला नेहमी स्फूर्ती देऊ. एकदंत असलेल्या 4 हात असलेल्या पाशम अंकुश धारिणम म्हणजेच पाश आणि अंकुश ज्याने आपल्या 2 हातांमध्ये धारण केलेले आहे. रदम म्हणजे धारण करणं. वरदम हस्तैहि बिभ्राणम. वरदम म्हणजे वर देणारा असा म्हणजे एक हात ज्याने तो आपल्याला आशीर्वाद देतो आहे. हस्तैहि बिभ्राणम एका हाताने तो आपल्याला आशीर्वाद देतो आहे. मूषकध्वजम म्हणजे मूषक हे ज्याचं वाहन आहे. रक्तम लंबोदरम. रक्तम म्हणजे तो लाल रंगाचा असून लंब उदरम. लंबोदरम म्हणजे उदर म्हणजे पोट. लंब उदर म्हणजे ज्याचे पोट मोठे आहे असा. शूर्पकर्णकम ज्याचे कान सुपासारखे आहे. रक्तवाससम म्हणजे वाससम म्हणजे वस्त्र. लाल रंगाची वस्त्र ज्याने धारण केलेली आहे. लाल गंध रक्तगंधानुलिप्तांगम ज्याने लाल रंग म्हणजेच चंदन लावलेले आहे. रक्तपुष्पैही म्हणजे लाल फुलांनी ज्याची पूजा केली जाते. सुपूजितम लाल फुलांच्या द्वारा ज्याला पूजलं जातं किंवा ज्याची पूजा केली जाते. भक्तानुकंपिनं देवम. भक्तानुकंपिनम म्हणजे जो भक्तांवर प्रसन्न होतो. जगत्कारणम अच्युतम जगाच्या कल्याणासाठी ज्याची उत्पत्ती झालेली आहे जो उत्पन्न झालेला आहे असा. आविर्भूतंच सृष्ट्यादौ सृष्टीच्या आधी जो उत्पन्न झालेला आहे असा. प्रकृतेः पुरुषात परम प्रकृती पुरुषापेक्षा भिन्न असलेला. जो या प्रकृतीचा मुख्य पुरुष आहे या प्रकृती पुरुषापेक्षा भिन्न असलेला असा. एवं ध्यायती यो नित्यम. यो म्हणजे या ठिकाणी यह जो नित्यम म्हणजे नेहमी. एवं ध्यायती अशा या गणेशाचं ध्यान करतो. स योगी योगीनाम वरह तोच सर्व योग्यांमध्ये श्रेष्ठ योगी म्हणविला जातो. नमो व्रातपतये आपण नमस्कार करतोय या ठिकाणी गणेशाला. नमो व्रातपतये म्हणजेच व्रतधारणांच्या प्रमुखांना. जे व्रतधारी असतात त्यांचा प्रमुख कोण आहे तर हा गणपती. अशा या व्रतधारिणांच्या प्रमुखाला मी नमस्कार करतो किंवा करते. नमो व्रातपतये नमो गणपतये अशा या गणपतीला नमस्कार. नमः प्रथमपतये म्हणजेच शंकर गणसमुदायांच्या अधिपतीला माझा नमस्कार असो. नमस्ते अस्तु लंबोदराय एकदंताय विघ्ननाशिने म्हणजे विघ्न दूर करणारा अशा. शिवसुताय म्हणजे शंकराच्या मुलाला. श्री वरदमूर्तये नमः म्हणजेच गणेशाला मी नमस्कार करते. अशा या अथर्व शीर्षाच्या वाचनाने किंवा नित्यपठनाने आपल्या शरीरामध्ये एक सूक्ष्म आध्यात्मिक शक्ती
निर्माण होते, म्हणजेच पॉझिटिव्ह एनर्जी निर्माण होते आणि आपल्या मनाला एक वेगळ्या प्रकारची शांतता आणि प्रसन्नता मिळते. अथर्वशीर्षाचं वाचन नित्यनियमाने करायला हवं आणि वाचत असताना त्याचं उच्चारण स्पष्ट आणि योग्य पद्धतीने होणं गरजेचं आहे. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा. गणपती बाप्पा मोरया. नमो नमः.